नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपलं चॅनल श्री शिवा आपली माणसे। तर मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सुरुवात करूया नेमकी आजचं नॉमिनेशन। ॲक्च्युली आम्हाला आजचं जे एनिमिनेशन आहे ते बिलकुल आवडलं नाही आहे आणि एनिमिनेशनमध्ये पॅडी दादा बाहेर गेला। तर खरंच आम्हाला आवडलं नाही, कारण की त्याच्यासारखा गेम कोणी खेळत नव्हतं। ॲक्च्युली सर्वात चांगला गेम पॅडी दादा खेळत होता। पूर्ण सीझनमध्ये तो मस्त गेम खेळला। सुरुवातीला त्याचा थोडा हे होतं, सुरुवातीला त्यांनी रितेश सरांनी त्याला सांगितल्यानंतरून सुरुवातीचे 2 हफ्ते तो थोडा खेळला नाही, पण त्यानंतरून तो असा सुटला होता। तो भन्नाट खेळत होता, अरबाजला टक्कर देत होता, टास्क पण खूप भारी खेळत होता आणि आम्हाला वाटलं होतं फिनालेपर्यंत जाईल तो। मतं पण मांडणं त्याचं खूप योग्यशीर होतं, मतं मांडणं, त्यानंतरून ते बोलण्याची स्टाईल त्यांनी शोमध्ये नाही का एकदम रोमांचक आणला होता। तर मग पॅडी दादा कसं काय गेला बाहेर, मग आम्हाला समजत नाही आहे की ज्या पॅडी दादाची वोटिंग लिस्टमध्ये आम्ही जेव्हा चेक करत होतो बाहेरून, त्यावेळेस पॅडी दादा वरती होता आणि त्यानंतरून आज आम्ही बघतोय की पॅडी दादाला बाहेर काढण्यात आलं। ही खूप चुकीची गोष्ट आहे। वर्षा मॅडम एकदम खाली होती, त्याच्यावरती जान्हवी होती, त्याच्यावरती अंकिता होती। मग वर्षा मॅडमला का नाही काढलं गेलं बाहेर? वर्षा मॅडमला म्हणजे खेळणं पण योग्य नव्हतं इकडून तिकडून, आणि फक्त तुम्ही एजसाठी आणि मोठी सेलिब्रिटी असं यासाठी तुम्ही ठेवलेलं आहे का? काय ती शेवटपर्यंत फिनालेपर्यंत ठेवायचं, मग जनतेच्या वोटिंगचा फायदाच काय? मग फायदाच काय? मग आम्ही एवढे बटणे दाबायचे 90 आता 90 पण नाही, काही जण 90 वोटिंग करताय, काही जण 1-1 वोट करताय, म्हणजे आम्ही कशासाठी आहे? तुम्ही प्रेक्षकांच्या मनाचा विचार का नाही केला की नाही बाबा फिनालेपर्यंत? आणि त्याची खरं म्हणजे तो लायक पण होता। पॅडी दादा फिनालेसाठी लायक होता। वर्षा मॅडमचं बघितलं फक्त एजनुसार, ती सिनियर आर्टिस्ट आहे त्यामुळे खेळ पण बघितला गेला, तेवढा खेळ पण दिसत नव्हता। मग तुम्ही त्यासाठी ठेवलं का? कधीच मध्ये ढोलकी होती, इकडं जायची ह्या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये, वोटिंग लिस्टमध्ये पण खालच्या नंबरला होती, तरी पण मग तुम्ही पॅडी दादाला का बाहेर काढलं? उलटा तो गेम खेळत होता, तो डिप्पीचा निसा जाऊन संडासामध्ये जाऊन बसायचा, त्याला ठेवलं आणि पॅडी दादाला काढलं। आणि जान्हवी तर ती आता व्यवस्थित खेळायला लागली होती या 2 वीकपासून। तर बघायला गेलं तर तिचं खेळायची काही संबंधच नव्हता, ती त्या ग्रुपमध्ये होती, तिने सगळ्यांची इज्जत काढली होती, सगळ्यांना बोलत होती, तरी पण ती आणि वोटिंग लिस्टमध्ये पण ती खालच्या होती। आम्ही तेच विचार करतोय, जान्हवी डायरेक्ट 7 नंबरला होती, वर्षा मॅडम 8 नंबरला होती, तरी पण मग तिला दोघांना सेव्ह करून पॅडी दादाला का काढलं? म्हणजे प्रेक्षकांचा मताचा विचार नाहीये बिग बॉस मध्ये। तुम्ही तुमचंच चालवणार आहे, ते त्यांचंच घोडं चालवणार आहे। म्हणजे अजून किती फेक चालवत आहे? अजूनही फेक चालवत आहे। रितेश देशमुख सर येत नाहीये, तर शो 70 दिवस केला, तो पण आम्ही मुद्दा उचलला होता 2 वीकपासून। म्हणजे तुमची TRP वर चालली होती, ती खाली चालली होती, ते दाबायचं होतं। हिंदी शो येतोय म्हणून तुम्हाला 70 दिवस केले, म्हणजे सर्व गोष्टी या तुमच्या सोयीनुसारच बिग बॉस मध्ये चालत आहे। आता हे शेवटची ट्रॉफी कोणाला देणार आहे? निकीला देऊन टाकणार आहे, म्हणजे आपल्या वोटिंगचा काही फायदाच नाही। जी निकीच्या वोटिंग लिस्ट मध्ये का पार ती 4-5व्या नंबरला असती, तिला तुम्ही 2ऱ्या नंबरला सेव्ह करता, ठीक आहे, भरोसा नाही बिग बॉसचा। ती वर्षा मॅडम एकदम खाली राहते, पण ती बाहेर सिनियर ऍक्टर आहे म्हणून तिला ट्रॉफी द्यायला बसले। भरोसाच नाही राहिलेला। बिग बॉस वरचा भरोसा उडलेला आहे प्रेक्षकांचा। हे ठाम दिसतंय की पॅडी दादा सारखा खेळाडू वृत्ती असलेला खेळणारा व्यक्ती, तो आज फिनाले, त्याला आवड होती फिनालेपर्यंत जायची, त्याला फिनालेच्या आगल्याच दिवशी त्याला म्हणजे आगल्या हप्त्यात त्याला बाहेर काढलं झालंय। जो मेहनत करतो तो घराबाहेर जातो आणि जो संडासात जाऊन झोपा काढतो तो घरामध्ये राहतो। ही गोष्ट झालेली। जो फक्त आणि जी चुकल्याखोर आहे ती पण घरामध्ये राहते, जिची पलटी सरण्यासारखी पलटी मारते, गडीत पलटी मारते, तिच्या स्वतःच्या शब्दावरती ती ठाम नसते, ती व्यक्ती आज घरामध्ये राहते। आणि जी व्यक्ती गेम मध्ये तर काहीच नाही, फक्त आपलं मी म्हणजे कोण एकदम अप्सरा अशी बोलणारी, ती घरामध्ये राहते। आणि जो व्यक्ती प्रामाणिकपणे खेळला,
ज्यांनी प्रामाणिकपणे बिग बॉस मध्ये खेळून सुद्धा तो आज घराबाहेर आहे आणि त्याला तो म्हणजे फिनाले पर्यंत पण तुम्ही घेऊन गेले नाही. मग नॉमिनेशन करायचं नव्हतं. 8 जण राहून द्यायचे ना. म्हणून पुढच्या हप्त्यामध्ये शेवटच्या क्षणाला काढलं तर काय वाटत नाही. नॉमिनेशन करायचं नव्हतं. पण तसं न करता तुम्ही पॅडी दादाला बाहेर काढून सर्वात असं वाटतंय की बिग बॉस हे स्वतःच्या सोयीनुसार बिग बॉस चालू आहे. सोयीनुसार लोकांना बाहेर काढायचं आणि म्हणजे सोयीनुसार सगळ्या जनतेच्या गोष्टी वोटिंगचा यांना काहीच उपयोग नाहीये. हे त्यांच्या स्वतःच्याच मनाचं चालवत आहे. स्वतःच्या मनाचं. वोटिंग कायला घेता. हां, तर पॅडी दादाला बाहेर काढणं सर्वात मोठी चुकी होती का, हे पण प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि पॅडी दादाला बाहेर काढणं हे योग्य वाटतं का तुम्हाला, त्याच्यावरती निषेध करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि प्रत्येकापर्यंत पोहोचल इतकी लोकांपर्यंत पोहोचल ही व्हिडिओ अशा पद्धतीने शेअर करा. तर